कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेनावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन गजानन महाराज की जय। जय। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आरबी मराठी न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहोत भडगाव माहिंबा येथे आणि खाटूश्याम बाबांचं या ठिकाणी भव्य मंदिरांची स्थापना या ठिकाणी होत आहे आणि हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। असं हे एक धार्मिकतेचं गाव आणि या धार्मिकतेच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण महाराज या ठिकाणी आलेले आहेत। असे विविध विषयावर आज त्यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहेत। बाबा, आज या ठिकाणी कीर्तन सेवेला आपण या ठिकाणी चाललाय, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? रामकृष्णारी, अरबी मराठीचे प्रथमतः धन्यवाद। आपण धार्मिक कार्यक्रमाची जाहिरात न्यूज आपण दाखवत आहात। आज मी आहे भडगाव माहिंबा, तालुका जिल्हा बुलढाणा। मुळात माहिंबा हे नवनाथाचं नाथांचं स्थान आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि शिवाय आता इथं खाटूश्याम महाराजांचं मंदिर स्थापन होतंय। भूमीमध्ये स्वतः इथं सीताराम महाराज आहेत, आमचे पंडित महाराज आहेत, त्यांचे भाऊ आहेत, आमचे डॉक्टर नरवडे बाबा आहेत, सर्व मंडळी आहेत, बाबा आहेत, महाराजजी आहेत। खरं तर गावाची ओळख जर काय असते तर गावाची ओळख काय असते तर रस्ता असतो, गावाची ओळख मंदिर असते, गावाची ओळख ग्रामपंचायत असते, गावाची ओळख शाळा असते। ज्या गावची शाळा चांगली त्या गावचं शिक्षण चांगलं, ज्या गावचं मंदिर चांगलं त्या गावचं अध्यात्म चांगलं, ज्या गावचे रोड चांगले त्या गावातली वातावरण चांगलं, ज्या गावात शाळा चांगली असेल, मंदिर चांगलं असेल, स्मशानभूमी चांगली असेल, त्या गावचा मृत्यूचा सोहळा चांगला मानला जातो। आणि म्हणून आज खाटूश्याम महाराज मंदिराच्या स्थापनेचं औचित्य, मकर संक्रांती, निवृत्तात महाराज वारी अशा अनेक पर्वाला एकत्रित घेऊन आज कार्यक्रमाची सांगता होते। त्यानिमित्ताने काल्याचं कीर्तन, कृष्णाचं चरित्र आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे। तर असेच वारंवार आपल्या आरबी मराठीच्या मार्फत भारतभर तत्वज्ञानाचा प्रचार सध्या गावोगाव चालू आहे। लोकांच्या मनशांतिकता, मनसाली मनाने स्ट्रॉंग हो या कामाकरता अध्यात्माशी माणसाने जोडला जावं। तर तो अध्यात्म जोडण्याकरता गावाशी जोडलं की गाव शहराशी जोडलं जात असं, आणि शहर जोडले की मग राज्यातून राष्ट्र उभारणी होत असते आणि एक दिवस राष्ट्र हे महाराष्ट्र बनत असतं, विश्वाभी भरत असतं, महासत्ता बनत असते। म्हणून परत एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीनं इथून पुढच्या कालखंडात इथं खाटूश्याम महाराजांचं मंदिर या ठिकाणी भूमी आरंभ होईल। आपण सर्वांनी सहकार्य करा, सर्वांनी या आणि खाटूश्याम महाराजाला प्रार्थना करा की तुमची स्थापना या गावात व्हावी अशी आमची इच्छा आहे। तर आपण इथं जर आलात तर संतांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर देव आला की गावातली चिंता जात असते। त्यामुळे निश्चितच आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत मी आवाहन करतो आणि आपल्या माध्यम सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो। रामकृष्ण हरी। बाबा, या ठिकाणी आज कीर्तन सेवेमध्ये काही अभंग वगैरे काय येणार? आज कृष्णाच्या चरित्रामध्ये कृष्ण लीलेच्या निमित्ताने गवळून घ्यायची अभंग आणि कृष्णाचं चरित्र सांगायचं आणि आज कंपॅरिझन तुलनात्मक परमात्मा हा परिपूर्णतम अवतार होता, तर तो कर्तव्य सन्मुक्तीनं कुठपर्यंत पोहोचला, तर कर्तव्याची सन्मुख जाणीव करता कृष्ण चरित्र जीवनाला आल्हाद, आनंद, उत्साह निर्माण करणारं चरित्र आहे। मानवाने जीवनात यश प्राप्त करण्याकरता कोणत्या कोणत्या घटनेतून सिक्वेन्स पुढे जावं लागतं याचं उत्तम उदाहरण कृष्णाच्या चरित्रातून पाहायला मिळतं। पण 24 अवतारापैकी कृष्ण अवतार परिपूर्णतम अवतार मानला जातो। पण त्या चरित्राचं आख्यान सांगून या सर्वांना कृष्ण परमात्म्याचे चरित्र सांगितले जाईल। आपण युवक आणि युवतींना काय संदेश देणार? कारण की शिक्षणाच्या माध्यमातून ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात, कारण की धार्मिक आध्यात्मिकची जी गोडी आहे ती गोडी त्यांना लागावी। मुळामध्ये तर केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारला आपल्या मार्फत मी विनंती करतो की प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत कंपल्सरी झालं पाहिजे, अध्यात्माचे विषय कंपल्सरी झाले पाहिजेत। कारण शाळेमधून शिक्षण घेऊन पोरांना त्रिकोण, चौकोन, षटकोन समजला जातो, पण मानवाचं जीवन जगण्याचा दृष्टिकोन हा अध्यात्मातून मिळत असतो। त्यामुळे अध्यात्म लोकांच्या घरापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून मुला मुलीने जर अध्यात्माकडे वळाले तर ते शालेय शिक्षण शिकत शिकत जर अध्यात्माशी जर जगले तर निश्चितच ते भारतातले सुज्ञ नागरिक बनतील। नागरिक तर ते बनणारच आहेत, पण सुज्ञ नागरिक बनतील। त्यामुळे त्यांना अध्यात्माची नितांत गरज आहे। तर युवकांना मी आवाहन करतो की आपण एज्युकेशन पूर्ण करत अध्यात्माशी नेहमी संवाद साधत राहावा। बरं, वयोवृद्धांच्या जे लोक आहेत, वृद्धाश्रमांची संख्या या ठिकाणी वाढत आहेत, याला कारण काय? मुळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये वृद्धाश्रम ही संकल्पनाच नाहीये।
वानप्रस्थ ही आश्रम संकल्पना आहे. ब्रह्मचर्यग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यास या सिक्वेन्स प्रमाणे वानप्रस्थ आश्रमाची आहे. पण वानप्रस्थ आश्रम हा मुलांच्या संसार ताब्यात देऊन वनात जाण्याचा आश्रम आहे. मुळामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचं झालेलं आक्रमण, त्यामुळे मुलांना आईवडिलाच्या संबंधाने कर्तव्याची सन्मुखता राहिली नाही. म्हणून तर त्या आईवडिलाला विसरून मुलं आपल्या आपल्या कामाशी मग्न झाली. त्याचे परिणाम अनाथ आश्रमाकडे आणि वृद्धाश्रमाकडे लोकांची वाटचाल सुरू झाली. तर नक्कीच जेव्हा ही मुलं स्वतःचं शिक्षण घेत अध्यात्माला टच होतील, तेव्हा महाराष्ट्रातले वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम कमी होतील ह्याची आम्हाला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या सोबत महाराज होते, कारण की आज त्यांचं या ठिकाणी समाज प्रबोधन या ठिकाणी होणार आहे. खाटूश्याम बाबांचं सुद्धा या ठिकाणी मंदिरांचं भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी आरंभ होणार आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृत माहिती महाराजांनी दिलेली आहे. हे सर्व क्षणचित्र भडगाव माईंबा येथील आम्ही टिपतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.